पहिल्यांदा तिचं सीझर तिच्या गावाकडे झालं. नॉर्मलसाठी ट्राय करत होते. पण सीझर त्यांना घ्यावं लागलं कारण बाळाचे हार्टबीट्स कमी आले. सीझर केलं आणि बाळ 1 दिवसात गेलं. त्यांना काय वाटलं डिलिव्हरीला उशीर झाल्यामुळे ते बाळ गेलं. परत दुसऱ्या वेळेला ती प्रेग्नंट राहिली. तेव्हा तिचं सीझर त्यांनी प्लॅन केलं. पण परत सुद्धा डिलिव्हरी झाल्यावर बाळ 1 दिवसात गेलं. मग खूप साऱ्या तपासण्या झाल्या. तेव्हा कळलं बेबीला इनबॉर्न एरर ऑफ मेटाबॉलिझम म्हणजे मेटाबॉलिझममध्ये गंभीर असलेला दोष. मग जेव्हा ते आपल्याकडे आले, आपण त्यांचं जेनेटिक काउन्सिलिंग केलं. नंतर त्यांचे गर्भ आपण बनवले. हे गर्भ आपण टेस्टिंगला पाठवले. त्याला आम्ही PGT-M म्हणतो. एवढेच फक्त बेबी म्हणजे गर्भ आपण बाजूला केले. 8 गर्भातले फक्त 2च गर्भ चांगले होते. मग ते तिला आपण ट्रान्सफर केले आणि ह्या वेळेला आता हे सीझर झालंय. हे बाळ नक्की छान राहणार आहे.